आज आपण खरडा चिकन बनवणार आहोत। याच्यासाठी मी घेतलं 1 किलो हे चिकन, 1 वाटी सुकं खोबरं, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 20 घेतलेत हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडा बारीक चिरलेला कांदा, तीळ, खसखस, धने घेतले 1.5 चमचा, 1 चमचा घेतले जिरं, मीठ, हळद आणि हे आले लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आणि राहिलं हे तेल। चला तर आपण हे सगळं मॅरिनेशन करून घेऊया। आपण आता हळद घालू, 1 चमचा हळद, थोडं मीठ आणि हे आले लसूण पेस्ट आम्ही 1.5 चमचा घेतलेला आहे। आले लसूण कोथिंबीर मिरची यांची पेस्ट हे मॅरिनेशन करून आपण ठेवू। जवळजवळ 15 ते 20 मिनिटं हे व्यवस्थित आपण मुरायला ठेवू। आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता आपण हे सुकं खोबरं भाजून घेऊ व्यवस्थित, असं खरपूस होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। आपलं खोबरं छान भाजलं गेलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ। आता आपण थोडं तेल घालणार आणि हे धने, हे जिरे, तीळ आणि खसखस, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, आता आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं। बघा आता हे आपलं सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ। वाटून घेऊ। त्यात आपण 1 वाटी कोथिंबीर चिरलेली आहे ती आपण घालून घेऊ आणि मिक्सरला व्यवस्थित ते वाटून घेऊ। हे बघा आपला कांद्याचा रंग बदललेला आहे। आता आपण हे मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घेऊ। त्याला व्यवस्थित परतून घेऊ आणि त्याचं स्वतःचं पाणी सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित आपण असं झाकण ठेवून शिजवून घेऊ। आपण त्यावरती आता थोडं पाणी टाकून घेऊ। आता आपल्याला खरडा बनवायचा आहे। त्यासाठी मी 2 चमचे हे तेल घेतले, त्यात 2 चमचे मी साजूक तूप टाकले। व्यवस्थित गरम होऊ देऊ द्या। तर हे व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपण आता कांदा घालून घेऊ। कांदा आपल्याला आता इथे गोल्डन ब्राऊन करायचा आहे। हे बघा आता आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि रंग बदली केलेला आहे। आता आपण आहे आणि चिकन टाकू। आणि वरून आपण आता हे वाटलेला खरडा, त्याचा स्टॉक बाजूला काढून ठेवलेला आहे। आता आपण हे लागेल तसं त्याच्यामध्ये थोडासा घालणार आहोत। हे आपण आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान म्हणजे एक जीव होईपर्यंत ते आपल्याला व्यवस्थित लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं। झाकण काढून बघूया। हे बघा स्लो गॅसवर आपण हे केलेलं। आता आपण इथे फास्ट गॅस करायचा आहे। आता हे फास्ट गॅसवर व्यवस्थित हे रंग येईपर्यंत त्याला परतत राहायचं आहे। रंग कसा बदलत चाललेला आहे, खरडा चांगला मिळून आलेला आहे चिकनला। सुगंध भारी सुटलेला आहे। छान हिरवागार सुंदर असा रंग आलेला आहे याला। चिकन पण छान आपलं शिजलेलं आहे।
आता मी इथे गॅस बंद करते. आपलं हिरवं वाटणातलं खरडा चिकन तयार आहे. चला, हे बघा आपलं खरडा चिकन तयार आहे. या खायला. कसं वाटलं कमेंटमधून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा.